दरम्यान भाजपच्या तिरंगा रॅलीतून देवेंद्र फडणवीस यांनी परकीय शक्तींवरून एक विधान केलं। भारताला थांबवण्यासाठी काही परकीय शक्ती विशेष प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। पुढच्या 2 दशकात भारत विकसित देश होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। आता या भारताला कोणी थांबवू शकत नाही हे खरंय। काही शक्ती भारताला थांबवायचा प्रयत्न करतायत, काही परकीय शक्ती देखील हा प्रयत्न करतायत की भारताची घोडदौड थांबली पाहिजे। त्यांना भीती वाटते भारत असाच पुढे जात राहिला तर एक दिवस जगातली सर्वात मोठी महासत्ता आपला भारत देश होईल। आणि म्हणून सातत्याने या भारताच्या अंतर्गत मामल्यांमध्ये त्या ठिकाणी काही ना काही लुडबुड करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांनाही मी सांगू इच्छितो, ही तिरंगा घेऊन या ठिकाणी बाहेर पडलेली तरुणाई आहे, यांना थांबवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही। मित्रांनो, आता केवळ 2 दशकं बाकी आहे। 2 दशकं 2047 ला हा भारत जगातला विकसित देश म्हणून या जगाच्या नकाशावर आपल्याला पाहायला मिळेल। आवश्यकता केवळ एकाच गोष्टीची आहे। छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून आपल्याला चालणार नाही। जातीपाती धर्माच्या भेदात अडकून आपल्याला चालणार नाही। वेगवेगळ्या वादात अडकून आपल्याला चालणार नाही। आपल्याला एकच दृष्टिकोन घ्यावा लागेल, आपल्याला एकच मंत्र घ्यावा लागेल। आम्ही एक साथ चलो, आम्ही एकत्रित चलो, कदम से कदम मिलाकर चलेंगे, तिरंगा हाथ में लेकर चलेंगे, तिरंगे की आन बान और शान के लिए एक साथ जिएंगे और एक साथ मरेंगे।